नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर. विद्यार्थी मित्रांनो, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थ्यांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिक्षणाची जी काही कार्य आहेत ती कार्ये नेमकी कोणती आहेत ती कार्ये आज आपण अभ्यासणार आहोत. विद्यार्थ्यांनो, पाठीमागील व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिक्षणाची जी कार्य आहेत त्या कार्यांचा व्यक्तिगत विकासासाठी शिक्षणाची जी काही कार्य आहेत त्यापैकी 4 कार्यांचा अभ्यास आपण पाठीमागील व्हिडिओमधून केला होता की शिक्षणाची जी काही अनेक कार्य आहेत की ज्याच्यामध्ये मुख्य कार्य म्हणजे व्यक्तिगत विकास, दुसरा आहे सामाजिक विकास आणि तिसरा आहे राष्ट्रीय विकास. ही शिक्षणाची 3 प्रमुख जी कार्य आहेत त्यापैकी व्यक्तिगत विकासासाठीची शिक्षणाची जी काही कार्य आहेत या व्यक्तिगत विकासासाठीच्या शिक्षणाच्या कार्यांचा परिचय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करून घेत आहोत. आणि त्यापैकी आपल्याला अभ्यासक्रमामध्ये दिलेली जी काही 4 कार्य होती, व्यक्तिगत विकास आणि शिक्षण किंवा शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्तिगत विकास घडवून आणण्यासाठी 4 महत्त्वपूर्ण जी कार्य दिली होती. एक म्हणजे व्यक्तीला ज्ञान समृद्ध बनवणे किंवा ज्ञानदान, ज्ञान हे पहिलं कार्य आपण बघितलं. त्यानंतर कौशल्य हे दुसरं कार्य आपण बघितलं. त्यानंतर अभिरुची हे तिसरं कार्य आपण बघितलं होतं. आणि त्यानंतर रसग्रहण किंवा गुणग्राहकता हे चौथं कार्य आपण पाठीमागील व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं होतं. म्हणजे जी 4 महत्त्वाची कार्य आहेत ती 4 कार्य आपण मागील व्हिडिओच्या माध्यमातून बघितली होती. मात्र शिक्षणाच्या माध्यमातून जेव्हा आपण व्यक्तीचा संपूर्ण विकास घडवण्याचं काम करतो, व्यक्तिगत विकास घडवून आणण्याचं काम करतो, त्यावेळेस ही केवळ 4च कार्य शिक्षणाची आहेत असं नाही किंवा व्यक्तिगत विकासासाठी केवळ या 4च कार्यांचा विचार केला जातो असं नाही, तर त्याचबरोबर इतरही अनेक अशी काही कार्य आहेत की जी कार्ये देखील व्यक्तीच्या व्यक्तिगत विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरतात. म्हणून ती शिक्षणाची जी काही इतर कार्य आहेत की जी कार्य व्यक्तिगत विकासासाठी आवश्यक आहेत ती कार्ये नेमकी कोणती आहेत त्या कार्यांचा परिचय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करून घेणार आहोत. तर व्यक्तिगत विकासासाठी शिक्षणाची असणारी इतर जी कार्य आहेत ती कार्य कोणकोणती आहेत तर त्या कार्यांचा थोडक्यात आढावा या ठिकाणी दिलेला आहे. बघा की चारित्र्य संवर्धन हे पहिलं कार्य आहे, त्यानंतर शारीरिक विकास हे दुसरं आहे, मानसिक विकास आहे, त्यानंतर सृजनशीलतेचा विकास आहे, समायोजन क्षमतेचा विकास आहे, फुरसदीच्या सदुपयोगाचे शिक्षण आहे, प्रज्ञाशोध आहे, व्यावसायिक शिक्षण देणे आहे, नागरिकत्वाचे शिक्षण देणे आहे आणि समाजीकरण घडवून आणणे हे पण शिक्षणाचं एक महत्त्वाचं कार्य आहे. म्हणजे अजून देखील याच्यामध्ये आपल्याला काही कार्ये समाविष्ट करता येतील, परंतु वेळेच्या अभावी आपण एवढ्याच कार्यांचा विचार या ठिकाणी करणार आहोत. म्हणजे शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्तीचा व्यक्तिगत विकास जर घडवून आणायचा असेल तर त्यासाठी या सर्व प्रकारच्या कार्यांचा परिचय आपल्याला होणं गरजेचं आहे. कारण शिक्षणाच्या माध्यमातून हा सर्व प्रकारचा विकास जेव्हा घडून येईल तेव्हाच व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा संपूर्ण विकास घडवून आणण्यासाठी त्याची जी काही मदत आहे ती मदत या ठिकाणी होऊ शकते. म्हणून व्यक्तिगत विकासासाठी शिक्षणाची ही जी इतर कार्य आहेत त्या कार्यांचा थोडक्यात परिचय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करून घेणार आहोत. तर त्यामधील जे पहिलं कार्य आहे ते म्हणजे चारित्र्य संवर्धन. चारित्र्य संवर्धन, कारण चारित्र्य ही जी गोष्ट आहे, कॅरेक्टर ज्याला आपण म्हणतो, ही कॅरेक्टर फार महत्त्वाची बाब आजच्या जमान्यामध्ये तर फारच महत्त्वाची आहे. कारण चारित्र्य म्हणजे शील असं आपण म्हणतो, चारित्र्याला शील असं पण म्हटलं जातं किंवा शीलम परम भूषणम असं देखील संस्कृतमध्ये एक वचन आहे. म्हणजे शीलम परम भूषणम म्हणजे ज्या व्यक्तीचं चारित्र्य चांगलं असतं ती व्यक्ती समाजाची भूषणे असतात. म्हणजे चारित्र्य संपन्न माणसे जी आहेत ही चारित्र्य संपन्न माणसे समाजाची भूषणे असतात. कारण चारित्र्याला समाजामध्ये फार महत्त्व दिलं जातं. आजच्या काळामध्ये तर आज आपण बघतोय की समाजामध्ये आणि राष्ट्रामध्ये ज्या काही अनेक प्रकारच्या विविध घटना घडत आहेत, अनैतिक घटना घडत आहेत, भ्रष्टाचाराच्या घटना घडत आहेत, वैयक्तिक आणि सामाजिक जीवनामध्ये तर चारित्र्याचं हनन होत चाललेलं आज आपण पाहतोय. आणि ह्या सर्व गोष्टींचा विचार केला तर आपल्याला दिसून येईल की शिक्षणाचं महत्त्वाचं कार्य जर आजच्या काळामध्ये कुठलं असेल तर ते विद्यार्थ्यांना चारित्र्य संपन्न बनवणं, त्याचं चारित्र्य संवर्धन करणं. कारण चारित्र्य संपन्न
व्यक्तीच काय आहेत, समाजाची आणि राष्ट्राची भूषणे आहेत आणि समाजामध्ये जर आदर्श निर्माण करायचे असतील तर चारित्र्य संपन्न व्यक्तींचीच आज समाजाला गरज असलेली आपल्याला दिसून येईल. आणि मग हे चारित्र्य संवर्धन कसं करायचं किंवा चारित्र्य संपन्नतेचा विकास कशा प्रकारे करायचा, तर चांगले आदर्श असतील, उच्च दर्जाच्या अभिरुची असतील, सत्यनिष्ठा, प्रामाणिकपणा, दया, करुणा, सेवाभावी वृत्ती, हे सर्व प्रकारचे जे गुण आहेत या गुणांचा विकास म्हणजेच चारित्र्य संवर्धन असं आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे जे काही चांगले आदर्श मूल्य आहेत त्या चांगल्या आदर्श मूल्यांचा, उच्च दर्जाच्या अभिरुचींचा, सत्यनिष्ठा असेल, प्रामाणिकपणा असेल, दया असेल, करुणा असेल, सेवाभावी वृत्ती असेल, सहनशीलता असेल, प्रेम असेल, परस्परांविषयी सहकार्याची भावना असेल, सहानुभूती असेल, यासारखे जे अनेक प्रकारचे गुण आहेत किंवा गुणवैशिष्ट्ये आहेत या सर्व गुणवैशिष्ट्यांचा विकास विद्यार्थ्यांच्यामध्ये घडवून आणणे म्हणजेच त्या विद्यार्थ्याचं चारित्र्य संवर्धन करणे होय. किंवा चारित्र्य संपन्न बनवण्यासाठी आपल्याला ह्या सर्व प्रकारच्या गुणवैशिष्ट्यांचा विचार करणं गरजेचं आहे. आणि जसं मगाशी म्हटलं की मी आज वैयक्तिक आणि सामाजिक जीवनामध्ये चारित्र्याचा फार मोठा लोप होत चाललेला आहे आणि हे जर आपल्याला थांबवायचं असेल, समाजामध्ये आणि राष्ट्रामध्ये ही लोप होत चाललेली चारित्र्याची परंपरा जर आपल्याला खंडित करायची असेल आणि देशाला एक चांगलं राष्ट्र म्हणून आपल्याला जगामध्ये उभं करायचं असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे, तर शिक्षणाच्या माध्यमातून चारित्र्य संपन्न पिढी घडवणं गरजेचं आहे. आणि हे शिक्षणाचं अतिशय महत्त्वाचं कार्य असलेलं आपल्याला दिसून येईल. म्हणजे शिक्षणाच्या माध्यमातून चारित्र्य संपन्न व्यक्ती, चारित्र्य संपन्न विद्यार्थी जर घडवले तर हेच आजचे विद्यार्थी उद्याचे समाजाचे आणि राष्ट्राचे नागरिक असणार आहेत की ज्यांच्या माध्यमातून आपण काय करतोय की देश घडवण्याचं काम करतोय. आणि त्यामुळं शिक्षणाचे अंतिम कार्य हे केवळ बालकाच्या स्नायूंचा किंवा ज्ञानाचा विकास करणं हे नसून त्या बालकाच्या शुद्ध चारित्र्याचा विकास करणे हेच आहे. अशा पद्धतीचं मतसुद्धा रेमॉन्ट नावाच्या तत्ववेत्यांनी व्यक्त केलेलं आहे. आणि त्यामुळं शिक्षणाच्या माध्यमातून चारित्र्य संपन्न अशी नवीन पिढी घडवून त्या माध्यमातून आपल्याला आदर्श समाज व्यवस्था निर्माण करण्याचं कार्य आज करावं लागेल. आणि त्यामुळं शिक्षणाचं हे एक महत्त्वाचं कार्य असलेलं आपल्याला दिसून येईल. त्यानंतर दुसरं कार्य आहे ते म्हणजे शारीरिक विकास. म्हणजे शिक्षणाच्या माध्यमातून जेव्हा आपण व्यक्तिगत विकास घडवायचा आहे असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा संपूर्ण विकास घडवण्यामध्ये केवळ बौद्धिक विकास त्याचा त्या ठिकाणी घडवून चालणार नाही किंवा केवळ चारित्र्याचा विकास त्या ठिकाणी घडवून चालणार नाही, तर त्याचबरोबर त्या व्यक्तीचा शारीरिक विकास देखील घडवला गेला पाहिजे. कारण सशक्त शरीरामध्येच सशक्त मन वास्तव्य करते असं म्हटलं जातं. म्हणजे सशक्त शरीरामध्येच सशक्त मन वास्तव्य करते किंवा साऊंड माइंड इन साऊंड बॉडी, हेल्दी माइंड इन हेल्दी बॉडी असं म्हटलं जातं. आणि मग हे जर सशक्त शरीर आपल्याला निर्माण करायचं असेल, निरोगी आणि सुदृढ बालके आपल्याला निर्माण करायची आहेत, कारण ही बालके काय आहेत, राष्ट्राची संपत्ती आहे. आज आपण बघतो की समाजामध्ये अनेक ठिकाणी किंवा आदिवासी भाग जे आहेत त्या आदिवासी भागांमध्ये त्या बालकांची जर शरीर प्रकृती आपण बघितली तर कुपोषणानं ती बालकं अतिशय कृश झालेली आहेत किंवा किडकिडीत झालेली आहेत. त्यांच्यापर्यंत आवश्यक असणारा पोषक आहार जो आहे तो पोषक आहार पोहोचू शकत नाही आणि त्यामुळं ती बालके निरोगी आणि सुदृढ बनू शकत नाही. मात्र आपल्याला जर राष्ट्र घडवायचं असेल, राष्ट्राचा विकास करायचा असेल तर त्या राष्ट्रासाठी निरोगी आणि सुदृढ बालके निर्माण करणं गरजेचं आहे, कारण ती एक प्रकारची राष्ट्राची संपत्ती आहेत. आणि म्हणून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच त्या विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास झाला पाहिजे, कारण व्यक्तिगत विकासामध्ये शरीर आणि मन या दोघांचाही विकास अभिप्रेत आहे. म्हणजे शरीर आणि मन ह्या दोन्ही गोष्टी विकसित झाल्या पाहिजे तरच त्या व्यक्तीचा व्यक्तिगत विकास जो आहे तो व्यक्तिगत विकास चांगल्या पद्धतीनं होऊ शकतो. शरीर संवर्धन आणि आरोग्य रक्षण यासाठी शिक्षण हा व्यक्तिमत्व विकासाचा मूलमंत्र आहे. शरीर संवर्धन आणि आरोग्य रक्षण यासाठी शिक्षण हा व्यक्तिमत्व विकासाचा मूलमंत्र आहे. आणि त्यामुळं व्यक्तिमत्व विकास किंवा व्यक्तिगत विकास जर आपल्याला घडवून आणायचा असेल तर शारीरिक शिक्षणाला
आज शिक्षणामध्ये फार महत्त्व देणं गरजेचं आहे, कारण शिक्षणाच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्याचा शारीरिक विकास देखील आपल्याला घडवून आणणं गरजेचं आहे। आणि मग त्यासाठी क्रीडा आणि शारीरिक शिक्षणाला आज संपूर्ण शिक्षण पद्धतीमध्ये देखील महत्त्व दिलं जात असलेलं आपल्याला दिसेल। म्हणजे कुठल्याही प्रकारच्या शिक्षणाचा जर आपण विचार केला, अगदी पूर्व प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत सर्व प्रकारच्या शिक्षणाचा विचार केला तर त्या प्रत्येक शिक्षणामध्ये आज क्रीडा आणि शारीरिक शिक्षणाला महत्त्व दिलं जात असलेलं दिसेल। त्या विद्यार्थ्यांचा शारीरिक विकासासाठी किंवा क्रीडा कौशल्य त्यांना शिकवण्यासाठी काही खास सेपरेट तासिकांची सुद्धा व्यवस्था आज वेळापत्रकामध्ये केलेली आपल्याला दिसेल, की ज्याच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्याचा व्यक्तिगत विकास घडवून आणण्यासाठी किंवा त्याचा शारीरिक विकास घडवून आणण्यासाठी त्या तासांची मदत घेतली जाते। आणि हा शारीरिक विकास घडवून आणण्यासाठी काय काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत, तर एक म्हणजे ध्यानधारणा आपण करणं गरजेचे आहे, योगाभ्यास आपण केला पाहिजे, वेगवेगळ्या प्रकारचे योग जे आहेत ते योग आपण केले पाहिजेत, व्यायाम केला पाहिजे आणि त्याचबरोबर पोषक आहार जो आहे तो पोषक आहार आपण घेतला पाहिजे, की ज्याच्या माध्यमातूनच शारीरिक विकास करणं आपल्याला शक्य होऊ शकतं। म्हणून विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासासाठी यासारख्या ज्या गोष्टी आहेत, ध्यानधारणा, योगाभ्यास, व्यायाम, पोषक आहार यासारख्या गोष्टींचा मदत घेऊन यासारख्या गोष्टींचा उपयोग करून विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास आपण करू शकतो। आणि म्हणून व्यक्तिगत विकासामधील शारीरिक विकास घडवून आणणे हे देखील एक महत्त्वाचं कार्य शिक्षणाचं असलेलं आपल्याला दिसून येईल। त्यानंतर पुढील शिक्षणाचं कार्य आहे ते म्हणजे मानसिक शक्तींचा विकास। मानसिक शक्ती म्हणजे व्यक्तिगत विकासामध्ये, व्यक्तीच्या व्यक्तिगत विकासामध्ये ह्या मानसिक शक्तींचा विकास घडवून आणणं हे देखील एक महत्त्वाचं कार्य शिक्षणाचं असलेलं आपल्याला दिसेल। कारण मानसिक शक्ती, प्रत्येक व्यक्तीजवळ अनेक प्रकारच्या मानसिक शक्ती असतात। उदाहरणार्थ बुद्धिमत्ता असेल, विचार करण्याची शक्ती असेल, कल्पना करण्याची शक्ती असेल, भावना असेल, तर्क असेल, यासारख्या मानसिक शक्ती ज्या आहेत या मानसिक शक्ती प्रत्येक व्यक्तीकडे असतात। त्या कमी जास्त प्रमाणामध्ये कदाचित असू शकतील, परंतु प्रत्येक व्यक्तीकडे बुद्धिमत्ता आहे, विचार करण्याची शक्ती आहे, कल्पना आहे, भावना आहे, तर्क आहे। अशा प्रकारच्या ज्या मानसिक शक्ती आहेत या मानसिक शक्तींचा विकास शिक्षणाच्या माध्यमातून घडवून आणणं हे शिक्षणाचं एक महत्त्वाचं कार्य आहे। याचबरोबर अचूक निरीक्षण असेल, शुद्ध तर्कनिष्ठ विचार असतील, योग्य निर्णय असेल किंवा अनुमान क्षमता असेल, या देखील वेगवेगळ्या प्रकारच्या मानसिक शक्ती किंवा मानसिक क्षमता असलेल्या दिसून येतील। आणि मग व्यक्तीचा व्यक्तिगत विकास करण्यासाठी या सर्व प्रकारच्या ज्या मानसिक शक्ती आहेत या मानसिक शक्तींचा विकास शिक्षणाच्या माध्यमातून घडवून आणला पाहिजे। आणि त्यासाठी मग विशिष्ट प्रकारचे जे काही विषय आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारच्या विशिष्ट विषयांच्या माध्यमातून हा व्यक्तिगत विकास किंवा ह्या मानसिक शक्तींचा विकास आपण घडवू शकतो। उदाहरणार्थ व्याकरणासारखा विषय असेल, गणितीसारखा विषय असेल, भूमितीसारखा विषय असेल, विज्ञानासारखा विषय असेल किंवा भूगोलासारखा विषय असेल, तत्त्वज्ञानासारखा विषय असेल, तर्कशास्त्रासारखा विषय असेल, हे जे अनेक प्रकारचे जे विषय आहेत या वेगवेगळ्या विषयांच्या माध्यमातून, विशिष्ट विषयांच्या माध्यमातून ह्या विशिष्ट शक्ती ज्या आहेत या मानसिक शक्ती ज्या आहेत या मानसिक शक्तींचा विकास आपण करू शकतो। आणि शिक्षणाने या विद्यार्थ्यांच्या मानसिक शक्ती आपल्याला विकसित करणं हेच शिक्षणाचं महत्त्वाचं कार्य असलेलं आपल्याला दिसून येईल। म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारच्या कार्याबरोबरच मानसिक शक्तींचा विकास करणं हे देखील या शिक्षणाचं एक व्यक्तिगत विकासासाठी शिक्षणाचं असणारं महत्त्वाचं कार्य असलेलं आपल्याला दिसून येईल। तर मानसिक शक्तींचा विकास करणं हे एक कार्य आहे। त्यानंतर पुढील कार्य आहे ते म्हणजे सृजनशीलतेचा विकास करणे। सृजनशीलता म्हणजे व्यक्तीच्या व्यक्तिगत विकासामध्ये सृजनशीलतेला देखील तितकंच महत्त्व असलेलं आपल्याला दिसेल। कारण आपण म्हणतो की सृजनशीलता म्हणजे काय, तर नवनिर्माण क्षमता। नवनिर्माण क्षमता, इनोव्हेटिव्हनेस ज्याला आपण म्हणतो, ती नवनिर्माण क्षमता प्रत्येक व्यक्तीमध्ये दडलेली असते। प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही निर्माण करण्याची क्षमता ही दडलेली असते। फक्त त्या क्षमतेला शोधणं आणि तिचा विकास करणं हे आपल्याला गरजेचं आहे। नवनिर्माण क्षमता किंवा सृजनशीलता, त्याचबरोबर प्रतिभा असते। प्रत्येक व्यक्तीकडं प्रतिभाशक्ती असते। प्रतिभाशक्ती ही नैसर्गिक जरी असली
तरी देखील शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला ही प्रतिभाशक्ती विकसित करता येऊ शकते किंवा विकसित करणं हेच शिक्षणाचं कार्य असलेलं आपल्याला दिसून येईल. म्हणजे सृजनशीलता म्हणजेच नवनिर्माण क्षमता जी आहे आणि त्याचबरोबर प्रतिभाशक्ती आहे, ही प्रतिभाशक्ती विकसित करण्याचं कार्य शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला करायचं आहे. कारण प्राचीन काळापासून आजपर्यंत जर आपण विचार केला तर समाजामधल्या अनेक प्रतिभासंपन्न व्यक्तींनी आपल्याला किंवा आपल्या अलौकिक कलाकृतींनी, अलौकिक बुद्धिमत्तेने अनेक प्रकारच्या कलाकृती निर्माण केल्याची उदाहरणं आपल्याला दिसतील. मग अगदी महात्मा गांधी असतील किंवा रवींद्रनाथ टागोर असतील, महाकवी कालिदास असतील किंवा मराठीमधले अनेक प्रकारचे कवी असतील, त्याच्यामध्ये कुसुमाग्रज असतील, खांडेकर असतील किंवा काळे असतील, वेगवेगळ्या प्रकारचे पु ल देशपांडे असतील, ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिभासंपन्न व्यक्तींनी त्यांनी जे काही साहित्य निर्माण केलं, हे साहित्य अतिशय प्रतिभासंपन्न होतं किंवा उत्कृष्ट अशा प्रकारचं साहित्य त्यांनी तयार केलं होतं की ज्याच्यामध्ये त्यांची सृजनशीलता आणि प्रतिभाशक्ती जी आहे ही त्या ठिकाणी असलेली आपल्याला दिसून येते. मग फक्त साहित्य क्षेत्रामध्येच ही प्रतिभाशक्ती किंवा सृजनशीलता असते असं नाही, तर संगीतामध्ये असते, नाट्यामध्ये असते किंवा अभिनयामध्ये असते, खेळामध्ये असते. प्रत्येक क्षेत्रामध्ये ही नवनिर्माण क्षमता आहे किंवा सृजनशीलता आहे की जसं की लता मंगेशकर सारखी व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीनं संगीत क्षेत्रामध्ये, गायनाच्या क्षेत्रामध्ये आपलं नाव अजरामर केलेलं आपल्याला दिसून येईल. क्रीडा क्षेत्र असेल तर सचिन तेंडुलकर सारखा व्यक्ती आहे की ज्यानं क्रिकेट क्षेत्रामध्ये आपलं नाव अजरामर केलेलं आपल्याला दिसून येईल. अभिनयासारखं क्षेत्र असेल तर अमिताभ बच्चन सारखा व्यक्ती आहे की ज्यानं आपलं नाव अजरामर केलेलं आपल्याला दिसून येईल. म्हणजे अशा काही व्यक्ती आहेत की ज्या व्यक्तींनी आपल्या प्रतिभाशक्तीने, आपल्या प्रतिभासंपन्नतेने काय केलेलं आहे, अलौकिक अशा प्रकारच्या कलाकृती निर्माण केलेत की ज्या कलावंतांच्या कलागुणांना वाव देऊन, त्यांना प्रेरणा देऊन आणि त्यांची प्रतिभा आणि सृजनशीलता विकसित करणे हे शिक्षणाचं महत्त्वाचं कार्य आहे. म्हणजे अशा ज्या काही व्यक्ती आहेत की ज्या व्यक्तींच्या कलागुण दडलेले आहेत, ते कलागुण शोधून काढणे आणि त्यांना प्रेरणा देणे किंवा त्यांचा विकास करणं हे काय आहे, शिक्षणाचं कार्य आहे. कारण त्याच कार्याच्या माध्यमातूनच समाजामध्ये अशा प्रतिभासंपन्न व्यक्ती निर्माण होऊ शकतात, अन्यथा त्या निर्माण होऊ शकणार नाही. म्हणून सृजनशीलतेचा विकास करणे किंवा प्रतिभाशक्तीचा विकास करणे हे देखील शिक्षणाचं एक महत्त्वाचं कार्य असलेलं आपल्याला दिसून येईल. त्यानंतर पुढील कार्य आहे ते म्हणजे समायोजन क्षमतेचा विकास करणे. समायोजन क्षमतेचा विकास करणे. तर समायोजन क्षमता प्रत्येक व्यक्तीकडे असलीच पाहिजे, कारण आपलं जीवन हेच एक समायोजन आहे. म्हणजे ॲडजस्टमेंट, समायोजन म्हणजे ॲडजस्टमेंट आपण म्हणतो. जीवनामध्ये ॲडजस्टमेंट किंवा समायोजनाला अतिशय महत्त्व आहे, फार महत्त्व आहे. ज्या व्यक्तीला हे करायला जमतं, ॲडजस्टमेंट करायला जमते, तीच व्यक्ती जीवनामध्ये यशस्वी होते. ज्याला ॲडजस्टमेंट करायला जमत नाही, समायोजन करायला जमत नाही, ती व्यक्ती कधीच यशस्वी होताना आपल्याला दिसत नाही. म्हणून समायोजन म्हणजे काय, तर परिस्थितीशी मिळते जुळते घेणे. परिस्थितीशी मिळते जुळते घेणे. कारण जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट जी आहे ही स्वतःच्या मनासारखीच घडेल असं कधीही आपण सांगू शकत नाही. प्रत्येक वेळेस आपल्या मनासारखंच घडेल असं नाही. प्रत्येकाच्या आशा आकांक्षा ज्या आहेत त्या प्रत्येकाच्या आशा आकांक्षा गरजा पूर्णच होतील असं नाही, पूर्णपणे सफल होतील असं नाही. आणि मग जेव्हा हे आपल्या आशा आकांक्षा पूर्ण होत नाहीत किंवा प्रत्येक वेळेस आपल्या मनासारखी गोष्ट होत नाही, तेव्हा आपल्या मनामध्ये नैराश्य निर्माण होतं, निराशा निर्माण होते. आणि मग हे नैराश्य जेव्हा निर्माण होतं त्यावेळेस अशा परिस्थितीमध्ये त्या परिस्थितीशी मिळतं जुळतं घेणं गरजेचं आहे, समायोजन साधणं गरजेचं आहे, तडजोड करणं गरजेचं आहे. आणि हे तडजोड आपल्याला करता आली पाहिजे, नाहीतर मग जीवनामध्ये आपण यशस्वी होऊ शकणार नाही. जीवनामध्ये आपल्याला काय केलं पाहिजे, आपल्या मर्यादा ओळखता आल्या पाहिजे आणि आपल्या मर्यादा ओळखून प्राप्त परिस्थितीशी समायोजन साधणे, नेहमी आशावादी राहणे आणि मनाचा समतोल राखणे ह्या गोष्टींना जीवनामध्ये अतिशय महत्त्व आहे. कारण आपल्याला आपल्या मर्यादा जर ओळखता आल्या नाहीत, परिस्थितीशी समायोजन साधता आलं नाही, मनाचा समतोल राखता आलं नाही, तर जीवनामध्ये नैराश्य, संघर्ष अशा प्रकारच्या गोष्टी अनेक निर्माण होतील. आणि
काही वेळा किंवा अनेक वेळा प्रयत्न करून देखील अपेक्षेप्रमाणे जर आपल्याला यश मिळालं नाही तर अशा वेळी वैफल्य, नैराश्य निर्माण होण्याचा धोका असतो आणि त्याच्यामुळं आपलं मानसिक आरोग्य जे आहे हे मानसिक आरोग्य देखील बिघडते आणि एकदा मानसिक आरोग्य बिघडलं की त्याच्यामधून आपलं संपूर्ण जीवनच उद्ध्वस्त होण्याची शक्यता असते. अनेक लोकांनी या नैराश्यामधून आत्महत्या देखील केल्याची उदाहरणं आपल्याला माहिती आहेत आणि त्यामुळं जीवनामध्ये या समायोजन क्षमतेला अतिशय महत्त्व आहे. आणि मग ही समायोजन क्षमता जी आहे ही समायोजन क्षमता कशी विकसित करायची किंवा परिस्थितीशी समायोजन साधण्याचे मार्गदर्शन जे आहे हे शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना झालं पाहिजे. म्हणजे विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन करून, व्यक्तिगत मार्गदर्शन करून त्या माध्यमातून हे समायोजन कसं साधायचं, परिस्थितीशी मिळतं जुळतं कसं घ्यायचं याचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करणं गरजेचं आहे. जीवनामध्ये कोणत्या प्रकारची ध्येय आपण ठेवली पाहिजेत, कोणत्या प्रकारच्या आशा आकांक्षा, महत्त्वाकांक्षा आपण ठेवल्या पाहिजेत हे त्यांना शिकवलं पाहिजे. आणि त्याचबरोबर आपली कुवत किती आहे, पात्रता किती आहे आणि परिस्थितीशी अनुकूलन साधण्याची शक्ती आपल्याकडे किती आहे याची देखील ओळख विद्यार्थ्यांना करून दिली पाहिजे. म्हणजेच ती ध्येय गाठण्यासाठी आपण जर पात्र नसू तर त्या ठिकाणी आपण पोहोचू शकणार नाही हे त्या विद्यार्थ्याला देखील समजलं पाहिजे. नाहीतर मग अन्यथा काय होईल की तो समायोजन साधू शकणार नाही. म्हणून जीवनामध्ये समायोजन साधणं, परिस्थितीशी मिळतं जुळतं घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि ही जी क्षमता आहे या क्षमतेचा विकास शिक्षणाच्या माध्यमातून घडवून आणणं हे एक शिक्षणाचं अतिशय महत्त्वाचं कार्य असलेलं आपल्याला दिसून येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे शिक्षणाची जी काही इतर कार्य आहेत त्या इतर कार्यामधील 5 कार्यांचा परिचय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करून घेतलेला आहे की ज्याच्यामध्ये चारित्र्य संवर्धन किंवा चारित्र्य संपन्नतेचा विकास करणं, शारीरिक विकास करणं, मानसिक शक्तींचा विकास करणं, सर्जनशीलता किंवा सृजनशीलता आणि प्रतिभा यांचा विकास करणं आणि समायोजन क्षमतेचा विकास करणं, ह्या 5 शिक्षणाच्या कार्यांचा आपण परिचय या व्हिडिओच्या माध्यमातून करून घेतलेला आहे. राहिलेले अजून जे काही 5-6 कार्य आहेत त्या कार्यांचा परिचय आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून करून घेणार आहोत. हा व्हिडिओ जर आपणाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.